असे म्हटले जाते की जीवन एकदाच मिळते, गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. म्हणून आमचे अस्तित्व का आहे हे ओळखून आम्ही काय केले पाहिजे याची जाणीव ठेवली पाहिजे. काय जीवनाचे महत्त्व आपण जाणले आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात सदैव एकच इच्छा असते, ती म्हणजे सदा सर्व काळ देवाबरोबर, आपल्या प्रभूबरोबर राहणे. अशा लोकांना जीवनी पुस्तकाबद्दल माहिती असते. ज्यांची नावे जीवनी पुस्तकामध्ये असतील त्यांनाच आपल्या प्रभू देवाबरोबर सदा सर्व काळ राहता येईल. परंतु ज्यांची नावे त्या जीवनी पुस्तकात नाहीत त्यांच्यावर मात्र अनर्थ ओढवणार आहे. आजच्या अध्ययनात आपण ख्रिस्ताविषयीच्या काही गोष्टींचा उल्लेख पाहणार आहोत, ज्या त्याने आमच्यासाठी सहन केल्या आहेत. आता आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करणार आहोत. श्रोत्यांनो, स्तोत्रसंहिता 68 अध्याय आम्ही अभ्यासत आहोत. जेव्हा आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहण केले तेव्हा मला वाटते त्याने 2 गोष्टी केल्या. त्याविषयी मी आपणास मागच्या कार्यक्रमात सांगितले होते. पुन्हा एक वार सांगते. सर्वप्रथम त्याने भूतकाळातल्या सर्व संत जनांना जे मृत्यूनंतर शांत स्थळी गेले होते त्यांना तेथून आपल्यासह स्वर्गात नेले. त्यांच्या विश्वासामुळे ते तारले गेलेले होते. येशूने त्यांच्याही पापांची खंडणी वधस्तंभावर भरून दिली होती. त्या संत जनांना प्रभू येशूने परमेश्वराच्या समक्षतेमध्ये नेले. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने पृथ्वीवरील लोकांना दाने दिली, यासाठी की त्यांनी त्याचे कार्य चालू ठेवावे. आता आपण 68व्या अध्यायाचे 19वे वचन वाचूया. प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो. देव आमचे तारण आहे. आम्ही आमच्या दैनंदिन जीवनातल्या काळजांनी थकून जातो, चिंतेच्या ओझ्याखाली दमतो, कारण आम्ही ते ओझे स्वतःच्या शक्तीने वाहण्याचा प्रयत्न करतो. परंतु स्तोत्रकर्ता जे म्हणतो की तो आमचा भार प्रतिदिनी वाहतो, ते जर आम्ही आमच्या ध्यानात ठेवले तर आमचा पुष्कळसा भार कमी होईल. संत पौल म्हणतो त्याप्रमाणे देवाच्या आम्हास पुरेशा असलेल्या कृपेचा सुंदर अनुभव आम्हाला येतो. आपले मूल चालून थकले म्हणून त्याला खांद्यावर किंवा हातावर घेऊन चालणे हे पित्याच्या लेकराच्या काळजीचे प्रतीक आहे. नेमके हेच चित्र स्तोत्रकर्ता आमच्या समोर देवाविषयी उभे करतो. तो म्हणतो की प्रतिदिनी प्रभू परमेश्वर आमचा भार वाहतो. 21 आणि 22 वचने वाचूया. देव निश्चय आपल्या वैऱ्यांचे मस्तक फोडील. जो आपल्या दुष्टाईत निमग्न होऊन चालतो त्याचे केसाळ माथे फोडील. प्रभू म्हणाला, बाशानापासून मी त्यास परत आणीन, समुद्राच्या खोल डोहातून त्यास परत आणीन. हे वचन भविष्यातल्या गौरवशाली विजयाविषयी आहे. केसाळ माथ्याची व्यक्ती म्हणजे ख्रिस्त विरोधक आहे. त्याने काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यामध्ये अपयशी ठरेल आणि परमेश्वर त्याच्या लोकांना समुद्राच्या डोहातून बाहेर आणेल. ही इस्रायलची पुनर्स्थापना होय. श्रोत्यांनो, 27वे वचन पुढे आम्हाला सांगतं. 68 अध्याय 27वे वचन. तेथे त्यांच्यावर प्रभुत्व करणारा कनिष्ठ बन्यामीन, यहुदाचे अधिपती व त्यांच्याबरोबरचे समुदाय, जबलुनाचे अधिपती, नफ्तालीचे अधिपती हे आहेत. हे वचन इस्रायलाच्या संततीविषयी सांगते. ह्याविषयी अनेक मते आहेत, परंतु श्रोत्यांनो, कनिष्ठ बन्यामीन म्हणजे बन्यामीन वंश, ह्याचा दुसरा काहीच अर्थ नाही. परंतु लक्षात घ्या की हा कनिष्ठ बन्यामीनचा परमेश्वर महान परमेश्वर आहे. नंतर आपण 35वे वचन वाचूया. तुझ्या पवित्र स्थानातून कार्य करणारा देव भयप्रद आहे. इस्रायलाचा देव आपल्या लोकांस बल व सामर्थ्य देतो. देव धन्यवादित असो. आम्ही सुद्धा कनिष्ठ आहोत, पण आमचा परमेश्वर महान आहे, श्रेष्ठ आहे. तो आम्हाला आवश्यक असलेली शक्ती व बळ पुरवतो. ह्याकरिता आपण परमेश्वराची स्तुती करूया. आता आपण
69व्या स्तोत्राकडे वळत आहोत. हे स्तोत्र येशू ख्रिस्ताच्या जीवनातल्या काही शांततामय वर्षांचे वर्णन करते. हे स्तोत्र मसीहाविषयक स्तोत्रांपैकी एक म्हणून गणल्या जाते. या स्तोत्राला शोषनिम स्तोत्र म्हटल्या जाते, म्हणजेच भूकमल या चालीवर गाण्याचे हे दाविदाचे स्तोत्र आहे. आणि येशू ख्रिस्ताला शारोनचा गुलाम आणि खोऱ्यातले भूकमल अशा सुंदर उपमा देण्यात आल्या आहेत, कारण तो या सुकुमार पुष्पाप्रमाणे सुंदर आहे. 22व्या स्तोत्रानंतर सर्वात अधिक अवतरणे याच स्तोत्रातून नवीन करारामध्ये घेण्यात आलेली आहेत. या स्तोत्रातली वचने योहानकृत शुभवर्तमान, मत्ते, मार्क, लूककृत शुभवर्तमान तसेच प्रेषितांची कृत्ये आणि रोमकरासपत्र या सर्व पुस्तकांमध्ये वापरलेले आढळतात. परंतु हे स्तोत्र शाब्दायी प्रार्थनेच्या विभागात मोडते. या स्तोत्राची 22 ते 28 ही वचने शाब्दायी प्रार्थनेच्या स्वरूपातली आहेत. तरीही नवीन कराराच्या लेखकांनी या विभागातून अवतरणे घेतलेली आहेत. या स्तोत्रामध्ये आम्हाला येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी, ज्या काळाविषयी कोणीही शुभवर्तमानकाराने फारसे लिहिले नाही, त्या काळाविषयी सांगण्यात आले आहे. 22वे स्तोत्र येशूच्या मरणाविषयी आहे, तर 69वे स्तोत्र त्याच्या जीवनाविषयी आहे. नासरेतमधल्या त्याच्या वास्तव्यातील जे कठीण दिवस होते, त्या दिवसांविषयी वधस्तंभावरील त्याच्या काही तासांविषयी हे स्तोत्र वर्णन करते. त्याची मानहानी व त्याचा अव्हेर या स्तोत्रामध्ये चित्रित करण्यात आला आहे. पहिलं वचन वाचूया. हे देवा, मला वाचीव, कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन भिडले आहे. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर भयंकर यातना तर भोगल्याच, परंतु त्याच्या जीवनातही त्याला असह्य वेदना देणाऱ्या गोष्टी घडल्या. त्याने त्याच्या जीवनात जे काही सहन केले, ते जर कोणा एकाच्याही जीवनात आले असते, तर मला वाटतं श्रोत्यानो, त्या व्यक्तीने निश्चितच आत्महत्या केली असती. येशू ख्रिस्ताने आमचे तारण व्हावे याकरिता किती दुःखे झेललीत हे आम्हाला ठाऊक नाही. पापाच्या मार्गात हरवलेल्या आम्हाला शोधण्यासाठी कोणत्या भयंकर वेदनांच्या अंधकारमय मार्गातून त्याला जावे लागले, हे श्रोत्यानो तुम्हाला व मला ठाऊक नाही व त्याची कल्पनाही आम्हाला करवत नाही. त्याने वधस्तंभावर आमचे पाप स्वतःवर घेतले, पण त्याही आधी संपूर्ण जीवनभर त्याने आमच्याकरिता मानहानी व उपेक्षा झेलली. तो पूर्ण देव असला तरी तो पूर्ण मानव बनून आमच्यामध्ये येऊन राहिला. सर्व यातना दुःखे त्याने मानव म्हणून भोगली. देवपुत्र असूनही त्याने मानवासाठी स्वतःला नम्र केले. त्याच्याविषयी प्रेषित पौल फिलिप्पिकरास लिहिलेल्या पत्राच्या 2 अध्यायात 6 ते 8 या वचनांमध्ये म्हणतो. फिलिप्पिकरास पत्र 2 अध्याय 6 ते 8 वचने. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोशिले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. श्रोत्यानो, अशा प्रकारे येशू ख्रिस्त आमच्यामध्ये मानव म्हणून राहत असताना त्याच्यावर जो अन्याय व अत्याचार होत होता, तो त्याने निमूटपणे सहन केला. परंतु त्या दुःखामध्ये त्याची जी स्थिती झाली असेल, त्याचे वर्णन स्तोत्रकर्त्याने 69व्या स्तोत्रात केले आहे. 2 वचनात तो म्हणतो, मी खोल दलदलीत रुतला आहे, तेथे उभे राहण्यास आधार नाही. मी खोल पाण्यात आलो आहे आणि लोंढा माझ्यावरून जात आहे. श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताच्या दुःखाची सुरुवात, त्याच्या वधस्तंभावरच्या यातनामय मरणाच्या दिशेने केलेल्या प्रवासाची सुरुवात तर त्या गव्हाणीतच झाली, जेथे त्याचा जन्म झाला होता. ज्यांच्याकडे गायीगुरे आहेत त्यांना गोठा ही जागा कशी असते हे चांगले माहीत आहे. तेथला एक उग्र दर्प, माशा, इतर कीटक आणि घाण, गुरांचे हंबरणे आणि अस्वच्छता हे आम्ही सहसा येशूच्या जन्माचा विचार करताना विसरतो. परंतु ते त्याच्या जन्माच्या सत्याशी जडलेले एक सत्यच आहे. तरीही त्यानंतरच्या जीवनात येशूने जे सहन केले ते त्या गुरांच्या गोठातल्या जन्मापेक्षाही अधिक कठोर व कठीण होते. पुढे तो 3 वचनात काय म्हणतो पहा. आरोळी मारिता मारिता मी थकलो आहे, माझा घसा कोरडा पडला आहे. आपल्या देवाची वाट पाहता पाहता माझे डोळे शिणले आहेत. श्रोत्यानो, त्या 30 वर्षांच्या काळात येशू ख्रिस्ताने असह्य दुःख सहन केले. आपण पुढे वाचूया 4 वचन. विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्याच्या केसापेक्षा अधिक आहेत. अन्यायाने माझ्याशी वैर करणारे, माझा जीव घेऊ पाहणारे बलिष्ठ आहेत. मी हरण केले नव्हते, तेही मला द्यावे लागले. प्रभू येशू ख्रिस्ताचा अनेकांनी विनाकारण द्वेष केला. त्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने या वचनाचा उपयोग केला.
योहान शुभवर्तमान 15 अध्याय आणि 25 वचनामध्ये तो संदर्भ आम्हाला वाचायला मिळतो. योहान 15 अध्याय 25 वचन, तथापि विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला असे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते. येशूच्या शत्रूंच्या त्याच्याविषयीच्या द्वेषाचे समर्थन होऊ शकत नाही. त्यांचा द्वेष खरोखर विनाकारण होता. 5 वचन, हे देवा, तू माझे मूर्खपण जाणतोस आणि तुझ्यापुढे माझी पातके लपलेली नाहीत. हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताला कसे लागू पडेल? पण लक्षात घ्या की तो या पृथ्वीवर मानवाच्या रूपात आला होता. तो पवित्र, निर्दोष, निष्पाप व अपायहीन असा होता. परंतु त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या तासांमध्ये तो आमच्याकरिता पाप झाला आणि गेसेमने येथील बागेमध्ये कळकळीने प्रार्थना करीत असताना त्याने ह्याच गोष्टीला प्रतिकार केला व म्हटले, हे पित्या, हा प्याला मजपासून दूर कर. हा प्याला पापाचा होता. तो तुमच्या व माझ्या अधर्माचा प्याला होता आणि हे जे आमचे पाप त्याच्यावर लादण्यात आले ते त्याच्यासाठी भयंकर होते. अयोग्य रीतीने वागणे, अधर्म करणे हे तुमच्या व माझ्यासाठी नैसर्गिक आहे, साहजिक आहे, कारण आपण मुळातच पापी आहोत. परंतु तो पवित्र होता. तो पापाशी अपरिचित होता. म्हणूनच त्याचे दुःख फार असह्य व भयंकर होते. 6 आणि 7 वचन, हे प्रभू सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतीक्षा करीतात त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये. हे इस्रायलाच्या देवा, जे तुझा शोध करीतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये. कारण तुझ्याकरिता मी निंदा सोशिले आहे. लज्जेने माझे मुख व्याप्त झाले आहे. येशू ख्रिस्ताने ती निंदा व मानहानी आणि द्वेष 2 कारणांसाठी सहन केले. तो जो होता त्यामुळे ते त्याचा द्वेष करीत होते. पहिलं कारण, जे त्याचा द्वेष करीत होते ते पाप्याने नीतिमानाचा द्वेष करावा तसा करीत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ह्या पृथ्वीवर या अत्यंत खालच्या पातळीवरचा दासाचा दर्जा पत्करण्यास आला. नंतर 8 वचन पहा, मी आपल्या भावास नवखा, माझ्या सहोदरास परका असा झालो आहे. येशूच्या जीवनातल्या घटनांमुळे त्याचा द्वेष त्याच्या सख्या भावंडांनी केला असला तर त्यात नवल नाही. आणि त्याच्या सेवेच्या काळात तर त्याच्या स्वतःच्या गावकऱ्यांनीही त्याचा अव्हेर केला होता. येशूने आपल्या जीवनात स्वतःच्या घरात, स्वतःच्या गावात उपेक्षा सहन केली होती. आज तुमच्यापैकी जर कोणी उपेक्षित व एकाकी असेल तर त्याला समजून घेणे येशूला माहीत आहे, कारण तो स्वतः त्या भयानक अनुभवातून गेला होता. कोणी
9वे वचन, कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकेले आहे. निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे. प्रभू येशूने मंदिराच्या संदर्भात या वचनाचा वापर केला. त्याला मंदिरामध्ये यज्ञार्पणाच्या पक्ष्यांची, प्राण्यांची विक्री करणारे आढळले. तसेच पैशाचा व्यवहार करणारे सरावही त्याने पाहिले. तेव्हा त्याने एक लहानसा कोरडा बनवला व त्या सर्वांना त्या ठिकाणाहून हाकलून लावले. आपण त्या संदर्भातली योहान शुभवर्तमान 2 अध्याय 16 आणि 17 वचने वाचूया. आणि कबुतरे विकणाऱ्यास त्याने म्हटले, ही इथून काढा, माझ्या बापाचे घर व्यापाराचे घर करू नका. तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकेल असे लिहिलेले असल्याचे त्याच्या शिष्यास आठवले. श्रोत्यांनो, धार्मिक विधींच्या नामाखाली जो बाजारूपणा चालला होता त्याची येशू ख्रिस्ताला प्रचंड चीड आली आणि परमेश्वराची निंदा जणू त्याची स्वतःचीच निंदा आहे असे त्याला प्रखरतेने जाणवले. तुम्ही कधी अशा तीव्रतेने परमेश्वरावर प्रेम केले आहे काय? त्याच्या मंदिराची आजही ती विटंबना होत आहे. तिच्याविषयी तुम्हाला चीड व संताप येऊन परमेश्वराच्या मंदिरासाठी काही करावे असे तुम्हाला नाही का वाटत? 10 आणि 11 वचने पहा, तो काय म्हणतो? मी उपास करून शोक केला, तेच माझ्या निंदेस कारण झाले. मी गोण ताटाचे कपडे चढविले, तेव्हा मी त्यांच्या उपहासाचा विषय झालो. येशू ख्रिस्ताचा द्वेष करणाऱ्यांनी त्याच्या प्रत्येक कृतीची निंदा केली. त्याच्यावर सतत टीकेची झोड उठवली. पुढे तो 12व्या वचनात म्हणतो, वेशीत बसणारे माझ्याविषयी बोलत असतात. मी मद्यपी लोकांच्या गायनाचा विषय झालो. होऊ शकतं की त्या नासरेत गावात येशूच्या जन्माविषयी चुकीची वंदता होती. त्यांचा येशू हा देवाचा पुत्र आहे या गोष्टीवर अजिबात भरोसा नव्हता. कदाचित गावातल्या काही लोकांनी येशूविषयी व त्याच्या आईविषयी टिंगल करणाऱ्या गोष्टी म्हटल्या असतील. त्याने स्वतःला अनौरस पुत्र म्हटले जाणे सहन केले यासाठी की तुम्ही व मी त्याचे पुत्र व कन्या व्हावे. आम्ही पापामुळे देवापासून दूर होतो, परंतु येशूच्या मध्यस्थीमुळे व त्याच्यावरच्या आमच्या विश्वासामुळे आम्ही देवाचे दत्तक पुत्र व कन्या होऊ शकलो. श्रोत्यांनो, आम्हाला दासी पुत्रापासून दत्तक पुत्राचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी प्रभू येशूला या पृथ्वीवर असताना काय काय सहन करावे लागले याची छोटीशी यादीच 69व्या स्तोत्रात दिलेली आहे. 13वं वचन, मी तर हे परमेश्वरा तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करीतो. हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे. श्रोत्यांनो, या वचनाचा उपयोग पौलाने करिंथकरास जे दुसरे पत्र लिहिले त्यामध्ये आहे. करिंथकरास दुसरे पत्र 6वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात तो म्हणतो, कारण प्रसाद समयी मी तुझे ऐकले व उद्धार दिनी मी तुला सहाय्य केले. पहा आताच प्रसाद समय, पहा आताच तारणाचा दिवस आहे. शुभवर्तमानांमध्ये येशू ख्रिस्त प्रार्थना करीत आहे असे आम्हाला सांगण्यात आले आहे. परंतु हे स्तोत्र आम्हाला त्याची काय प्रार्थना होती ते सांगते. 14 ते 19 वचने वाचूया. चिखलातून मला काढ, मला ऋतू देऊ नको. मला माझ्या द्वेष्टांपासून मुक्त कर व खोल पाण्यातून मला काढ. पाण्याचा लोंढा माझ्यावरून जाऊ देऊ नको. दलदलीत मला खचू देऊ नको. गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नको. हे परमेश्वरा, माझे ऐक, कारण तुझे वात्सल्य उत्तम आहे. आपल्या विपुल करुणेस अनुसरून माझ्याकडे वळ. आपल्या दासापासून तू आपले मुख लपवू नको, कारण मी संकटात आहे. माझे सत्वर ऐक. माझ्या जीवाजवळ येऊन त्याचा उद्धार कर. माझे वैरी पाहून माझा उद्धार कर. माझी निंदा, माझी फजिती आणि माझी अप्रतिष्ठा तू जाणतोस. या त्याच्या प्रार्थनेवरून प्रभू येशूच्या दुःखाची किंचितशी कल्पना आम्हाला येते. परंतु त्याला सुटकेची, विजयाची आशा देखील होती हेही या प्रार्थनेवरून दिसते. त्याला पृथ्वीचा अधोभाग सामावू शकला नाही. त्याची त्यातून सुटका करण्यात आली. येशूच्या वधस्तंभावरच्या त्या भयंकर घटकांचे वर्णन 69वे स्तोत्र 20 आणि 21 ह्या वचनांमध्ये करण्यात आले आहे. 20 आणि 21 वचने वाचूया. निंदा होत असल्यामुळे माझे हृदय भग्न झाले आहे. मी अगदी बेजार झालो आहे. माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही. माझे कोणी समाधान करेल म्हणून मी वाट पाहिली, पण कोणी आला नाही. त्यांनी मला अन्न म्हणून विष खावयास दिले. तहान भागविण्यास मला आम दिले. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाविषयीचे 4ही शुभवर्तमानातले उतारे आठवून पहा, म्हणजे या वचनांची सत्यता तुम्हाला पटेल. त्याचे सर्व शिष्य त्याला ऐन वेळेवर सोडून निघून गेले. त्याची कीव करणारा त्याच्या कटू दुःखाच्या प्रसंगी कोणीच त्याच्या अवतीभोवती नव्हता. बहुतेक सर्वजण
त्याच्या जीवावर टपून बसले होते. त्यांना तो नकोसा वाटत होता. प्रिय श्रोत्यानो, त्याने हे सर्व दुःख, ही सर्व मानहानी, एकाकीपणा आणि उपेक्षा तुमच्या व माझ्यासाठी सहन केले. आज जर तुमच्यापैकी कोणी येशूकडे बोट दाखवून म्हणत असेल की तो तर देवपुत्र होता, त्याला माझे दुःख काय समजणार, तर मला वाटतं की ही व्यक्ती फार मोठी चूक करीत आहे. कारण येशू ख्रिस्त जरी पूर्ण देव होता, तरी तो पूर्ण मानवही होता व त्याच्या जीवनातल्या सर्व दुःखाची तीव्रता त्याने इतर कोणत्याही मानवाप्रमाणेच भोगली, सहन केली. मानवाच्या जीवनातले एकाकीपण व उपेक्षेचे तीव्र दुःख त्यानेही पचवले. आपण असे म्हणू शकत नाही की त्याला मानवाचे दुःख समजणार नाही, समजत नाही. पुढे 22वे वचन, त्यांच्या पुढे मांडलेले ताट त्यास पाश असे हो, ते निश्चिंत असता त्यास ते जाळे असे हो. या स्तोत्राचा उपयोग पौलाने रोमकरास लिहिलेल्या पत्रात केला आहे. रोमकरास पत्र 11 अध्याय 9 आणि 10 वचने सांगतात. रोमकरास पत्र 11 अध्याय 9 आणि 10 वचने. दावीदही म्हणतो, त्यांचे मेज त्यास फास, सापळा, अडखळण व प्रतिफळ असे हो. त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होत आणि तू त्यांची पाठ सतत वाकीव. ही शाप देणारी प्रार्थना आहे. मला वाटतं की ही प्रार्थना तिच्या योग्य संदर्भातच बरोबर वाटते. आज आम्ही अशी प्रार्थना करू शकत नसलो तरी आम्ही आमच्या शत्रूंना प्रार्थनेद्वारे देवाच्या हाती सोपवून देऊ शकतो. 25वे वचन, त्यांची वस्ती ओसाड पडो, त्यांच्या डेऱ्यात कोणी न राहो. या वचनाचा संदर्भ पेत्राने प्रेषितांच्या कृत्याच्या पुस्तकातील 1 अध्यायाच्या 20व्या वचनात दिला आहे. पुढे तो 69वे स्तोत्र 26 ते 28 वचनांमध्ये म्हणतो, कारण ज्याला तू शिक्षा केली त्याच्या पाठीस ते लागतात. तू ज्यास घायल केले आहे त्यांच्या दुःखात ते भर घालितात. त्यांच्या अन्यायात भर टाक. तुझ्या न्यायपरायणतेचा लाभ त्यास न हो. जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत, नीतिमानांबरोबर त्यांची नावनिशी न हो. श्रोत्यानो, ज्यांचे तारण झाले आहे अशांची नावे जीवनी पुस्तकात लिहिल्या जातात आणि त्या पुस्तकातून नाव खोडले जाणे ही एकतर सहज शक्य असलेली गोष्ट नाही, परंतु तरीही एखादी तारण पावलेली व्यक्ती आपल्या जुन्या पापांमध्ये चालत राहिली तर परमेश्वर त्या व्यक्तीचे काय करील ते आम्ही सांगू शकत नाही. ह्या स्तोत्राची समाप्ती परमेश्वराच्या स्तुतीसह होते. आपण वाचूया श्रोत्यानो 30 पासून 36 वचने. गीत गाऊन मी देवाच्या नावाचे स्तवन करीन, त्याचे उपकार स्मरण करून त्याचा महिमा वर्णीन. ते बैलापेक्षा शिंगे असलेल्या व दुभागलेल्या खुरांच्या गोऱ्यापेक्षा परमेश्वराला आवडेल. दीन हे पाहून हर्ष करीतील. देवाचा शोध करणाऱ्यांनो, तुमच्या हृदयात नवजीवन येऊ. कारण परमेश्वर दारिद्र्यांचे ऐकतो, बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानित नाही. आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यात संचार करणारे सर्व प्राणी त्याचे स्तवन करोत. कारण देव सियोनेचे तारण करील, तो यहुदाची नगरे बांधील. लोक तेथे राहतील व ते त्यांच्या ताब्यात येईल. ते त्यांच्या दासांच्या संततीचेही वतन होईल. ज्यास त्याचे नाव प्रिय आहे ते त्यात वस्ती करतील. श्रोत्यानो, परमेश्वराच्या प्रीतीचा, त्याच्या अनंत कृपेचा अनुभव ज्यांनी घेतला आहे ते परमेश्वराचा अशाच प्रकारे महिमा वर्णितात आणि आपल्यासह सृष्टीनेही देवाचे स्तवन गावे असे आव्हान करतात. तुमची दुःखे, तुमच्या समस्या देवाला अपरिचित नाहीत, पण त्याविषयी त्याच्याकडे जाऊन तुम्ही त्याच्या कृपेचा अनुभव घेतला आहे काय? देवाची कृपा तुमच्या समस्येसाठी पुरेशी आहे. श्रोत्यानो, ह्या स्तोत्राच्या अध्ययनात आम्ही पाहिलं की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्याकरिता निंदा, अपमान आणि छळ सहन केला. त्याने यातना सहन केल्यात, जेणेकरून आम्हाला त्या भयंकर अशा यातना सहन कराव्या लागू नयेत. आम्हाला ती शिक्षा होऊ नये. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचे कार्य पूर्ण केले आहे. आता आपणाला काहीच करण्याची गरज नाही. आवश्यकता नाही की आपण बलिदान चढवावे, पुण्य कार्य करावे, तीर्थस्थानी जावे, आपल्या शरीराला यातना द्याव्यात. कारण येशू ख्रिस्ताने स्वतःचे एकदाच बलिदान केलेले आहे. त्याचे बलिदान पुरे आहे. त्यामध्ये काहीच मिळवण्याची गरज नाही. आज गरज आहे तर येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवण्याची, आपल्या पापांची कबुली देण्याची, पश्चाताप करण्याची, ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करण्याची. श्रोत्यानो, वेळ थोडी आहे. आम्हाला माहीत नाही ह्या जगाचा अंत कधी होईल, आमच्यावर मृत्यू कधी येईल. म्हणून जेव्हा परमेश्वर
आम्हाला संधी देतो, आमच्याशी बोलतो, तेव्हा आम्ही निर्णय घ्यायला हवा. बरेच लोक इतके कठोर होऊन आहेत की परमेश्वराचं वचन रोज ऐकूनही त्यांच्या जीवनात काहीच फरक होत नाही. ते कशाही प्रकारे टस किंवा मस होत नाहीत. श्रोत्यानो, काय आपण अशा लोकांपैकी एक आहात? जर आहात तर आज संधी आहे. पश्चाताप करा, ख्रिस्ताजवळ या, त्याला आपले जीवन समर्पित करा आणि तारणारा म्हणून आपल्या हृदयात स्थान द्या. प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. स्तोत्र 68 प्रमाणे परमेश्वरासाठी राजमार्ग तयार करायचा आहे. आजचा प्रश्न स्तोत्र 69 नुसार शोषणनिम याचा अर्थ काय आहे? ए. भूकमले, बी. गुलाब, सी. मोगरा, डी. निशिगंध. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, देव आमची काळजी करणारा आणि काळजी घेणारा देव आहे. तो आमचा आक्रोश ऐकतो आणि दया आणि सत्याने आमच्याकडे वळतो. ख्रिस्ताने आमच्यासाठी मार्ग मोकळा केलेला आहे. काय आम्हाला त्याची जाणीव आहे? प्रियांनो, ख्रिस्ताकडे आपले लक्ष लावण्याचा प्रयत्न करा. विश्वासात अधिक दृढ व्हा. जे त्याने आमच्यासाठी सिद्ध केले आहे ते वाया जाऊ देऊ नका. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, जो तू आमच्या जीवनामध्ये कार्य करतोस, जो तू आम्हाला सदैव मार्गदर्शन करतोस आणि तुझी इच्छा आहे की आम्ही योग्य मार्गाने जावं. आणि म्हणून प्रभूजी, आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, विनंती करतो बापा, जो मार्ग तू आम्हाला दाखवलेला आहे त्या मार्गामध्ये दृढ राहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. होय प्रभूजी, तुझ्या वचनांवरती आम्ही विसंबून राहावं, जी वचनं आम्हाला तुझी इच्छा कळवतात. आणि म्हणूनच प्रभूजी, आज आम्ही तुला आबा आणि बापा अशी हाक मारत तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर. तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू आपणास सहाय्य करो आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात आपणास बलवान करो.